नागपुर के शांतिनगर पुलिस थाने से विवाह के 10 वर्षों बाद धर्म परिवर्तन के आरोप का मामला सामने आया है। एक 45 वर्षीय महिला ने अपने पति और ससुराल पक्ष पर जबरन इस्लाम धर्म अपनाने का दबाव बनाने का आरोप लगाया है। महिला की शिकायत के आधार पर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। पुलिस के अनुसार 45 वर्षीय महिला ने करीब एक दशक पहले मोहम्मद हारून मोहम्मद असलम शेख से दूसरी शादी की थी। दोनों का एक 10 वर्षीय बेटा भी है और परिवार नरेंद्र नगर का निवासी है। महिला का आरोप है कि हाल ही में हुए घरेलू विवाद के बाद उसके पति ने उस पर जबरन इस्लाम धर्म अपनाने का दबाव बनाया। शिकायत में महिला ने अपने पति, ससुर और देवर पर भी गंभीर आरोप लगाए हैं। महिला की शिकायत के आधार पर शांतिनगर पुलिस ने पति मोहम्मद हारून मोहम्मद असलम शेख, ससुर मोहम्मद असलम मोहम्मद इब्राहिम आजाद शेख और देवर मोहम्मद समीर मोहम्मद असलम शेख के खिलाफ भारतीय न्याय संहिता की धारा 85 के तहत मामला दर्ज किया है। फिलहाल पुलिस पूरे मामले की जांच कर रही है। याबद्दल फिर्यादी यांनी आपल्या पोलिसांना तक्रार दिली की येथील आरोपी हारून शेख याच्यासोबत तिची 17-18 वर्षापूर्वी ओळख होती। त्या ओळखीतूनच ते लिव्हिनमध्ये राहत होते। दरम्यान त्यांच्या त्या ओळखीतून त्यांना एक 10 वर्षाचा मुलगा पण झालेला आहे। त्यानंतर फिर्यादीच्या म्हणण्यानुसार त्यांनी जून 2024 मध्ये लग्न केलेलं आहे। दरम्यान मध्यंतरीच्या काळात मी 1 ते 1.5 महिना त्याच्या म्हणण्यानुसार ती सासरी राहत होती। त्या दरम्यान तिला मुस्लिम रीतिरिवाजाने वागणे वगैरे ह्या गोष्टीसाठी घरचे बंधन टाकत होते। त्यांच्या या त्रासाला कंटाळून मग ती तिथे राहते घर नरेंद्रनगर इथे राहायला गेली। तिथे सुद्धा आरोपीचं मग जाणं येणं त्या पद्धतीने सुरूच होतं। तिला तिचा सासरा, दीर आणि नवऱ्याकडून शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास होता। मध्यंतरीच्या काळात तो इन्व्हेस्टमेंटचे काम करतो म्हणून फिर्यादीला एक दोघांच्या नावाने जॉईंट प्रॉपर्टी राहतं घर विकत घ्यायचं होतं। त्याकरता फिर्यादीच्या म्हणण्यानुसार तिने त्याला 35 लाख रुपये ऑनलाईन आणि 18 लाख कॅश अशी रक्कम पण दिली, परंतु आरोपीने ते घर स्वतःच्या नावाने खरेदी केलं असं त्याचं म्हणणं आहे। त्यानंतर एकदा 1 तारखेला जेव्हा फिर्यादी आरोपीने तिला म्हटलं की मला या घराच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र फिर्यादीकडे असल्याने त्यावर मला लोन काढायचं, ते प्रॉपर्टीचे कागदपत्र मला दे। त्याप्रमाणे फिर्यादीने त्याला ते कागदपत्र दिले। कागदपत्र दिल्यानंतर फिर्यादीने आपले जर पटत नाहीत आपण त्यामध्ये डिवोर्स घेऊ अशी अट घातली, पण फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे आरोपी वागला नाही। त्याने तिला परत शिवीगाळ वगैरे हे सुरू केली। म्हणून फिर्यादी ही स्वतः शांतीनगर येथे त्याचं आरोपीचं जे घर आहे तिथे आली। तिथे आल्यानंतर त्यांच्या सासऱ्यांना व त्यांना बाहेर आवाज देऊन बोलावलं असता तिथे त्याचा वाद झाला। तर त्या वादामध्ये तिचा जो दीर जो आहे त्याने तिला वीट फेकून मारली। त्यानंतर नवरा जो हारून शेख आहे याने सुद्धा येऊन तिला हाताबुक्याने मारपीट केली, गाडीत बसवले। त्यानंतर मग ते आपले त्या पोलीस स्टेशनला हजर झाले। त्यानंतर त्यांचं आपण झालेल्या मारहाणी संदर्भात वैद्यकीय तपासणी करता मी हॉस्पिटल इथे पाठवलं। त्यानंतर फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे त्याची तक्रार घेतली। त्याच्यात फिर्यादीच्या तक्रारीवरून कलम 85, कलम 75(2), कलम 115(2), 351(2), 352 आणि कलम 305 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार तिला ते घरी जेव्हा इथे 1-1.5 महिना राहिली त्या दरम्यानच्या काळात तिला मुस्लिम रीतिरिवाजाप्रमाणे वागणे, त्यांची चालीरीती त्याप्रमाणे वागण्यासाठी ते बंधनं घालत होते। त्यांच्या पूजा त्या नियमाप्रमाणे करण्यासाठी सांगत होते। तसेच फिर्यादीच्या म्हणण्यानुसार ती व्हेज असल्या आणि तिला नॉनव्हेज खाण्यासाठी सुद्धा ते प्रोत्साहित करीत होते। अशा वेगवेगळ्या घटना त्यांनी सांगितलेल्या आहेत।